अल्टिमेट एक प्रेम कथा भाग 24। आज पहिल्यांदाच आपल्या बॉसला इतकं शांत बघून पीटर चकित झाला होता, कारण तो ज्या अनिलला ओळखत होता त्याने तर आतापर्यंत या कॅबिनमध्ये वादळ आणलं असतं. हा व्हिडिओ कोणी काढला काही समजलं? अनिल म्हणाला, अजून तरी नाही समजलं, पण माझ्या मते हा व्हिडिओ ऑफिसमधल्याच कोणीतरी काढला असावा, कारण कुठल्याही सोशल साईटवर तो व्हायरल झाला नाहीये. पीटर म्हणाला, पीटर कोणत्याही परिस्थितीत हा व्हिडिओ कुठल्याही सोशल साईटवर येता कामा नये, कारण हा व्हिडिओ जर मीडियाच्या हाती लागला तर ते एक नवीन न्यूज मिळवण्यासाठी अवनीला त्रास देतील, जे मला अजिबात नको आहे. ज्या लोकांकडे हा व्हिडिओ आहे त्यांच्या फोनमधून पुढच्या 5 मिनिटात तो डिलीट झाला पाहिजे. आणि सगळ्या एम्प्लॉईजना वॉर्निंग देऊन ठेव की यानंतर असा कोणताही व्हिडिओ काढल्यास त्यांचा जॉब तर जाईलच, शिवाय त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. अनिल म्हणाला. पीटर शॉक होऊन आपल्या बॉसला बघत होता, कारण आजपर्यंत त्याने आपल्या बॉसला आपल्या फॅमिली व्यतिरिक्त कुणाची काळजी करताना बघितलं नव्हतं. पण याला अपवाद फक्त अवनी होती. ओके बॉस, तुम्ही म्हणाल तसंच होईल, पीटर म्हणाला. अनिलने पीटरच्या फोनमधला तो व्हिडिओ आपल्या फोनमध्ये सेव्ह करून त्याचा फोन त्याला परत केला. पीटरने पुढच्या काही वेळातच तो व्हिडिओ सगळीकडून डिलीट केला आणि ऑफिसमधल्या प्रत्येकाला पुन्हा असं काही न करण्याची सक्त ताकीद दिली. अवनी आपली फाईल कंप्लीट करत होती, तितक्यात एक पिऊन येऊन मायाच्या डेस्कवर असलेलं सामान एका बॉक्समध्ये पॅक करू लागला. अवनीने त्याला विचारताच त्या पिऊनकडून मायाने रिझाईन केल्याचं समजलं. तिचं असं अचानक ऑफिस सोडून जाण्याच्या बातमीने सगळे टीम मेंबर्स आपापसात चर्चा करू लागले. ही माया अशी अचानक जॉब सोडून का गेली? हो ना यार, ती असायची तर निदान ऑफिसमध्ये थोडी रौनक तरी असायची, नाहीतर रोज रोज तेच चेहरे बघून बोर व्हायला लागलंय. नयन रितूला चिडवत म्हणाला, हो का, नवीन चेहरे बघायचे आहेत का तुला? थांब जरा, तुझ्या चेहऱ्याचा नक्षा बदलून टाकते आता, मग तुला रोज आरशात एक नवीन चेहरा दिसेल. रितूने नयनला तिच्या समोरचा स्टेपलर फेकून मारला. हो, पण बरं झालं ती निघून गेली, सतत आपल्याच तोऱ्यात असायची, ॲटिट्यूड दाखवत राहायची, मीनाक्षी म्हणाली. सगळेजण आपापल्या परीने तर्कवितर्क करत होते, पण अवनी मात्र शांतपणे बसून विचार करत होती. तिला सकाळी अनिलच्या कॅबिनमधून रागात बाहेर पडणारी माया आठवली. माया ज्या पद्धतीने अनिलकडे बघायची ते तिला बिलकुल आवडायचं नाही, पण तरीही तिचं असं अचानक रिझाईन करणं तिला विचारात टाकणारं होतं. माया नुकतीच रिझायनिंगची सगळी प्रोसेस करून जाधव इंडस्ट्रीच्या बाहेर उभी होती. आपल्या गाडीत बसण्याआधी तिने जाधव इंडस्ट्रीच्या बिल्डिंगवर एक नजर टाकली. अनिल आणि अवनी, तुम्ही दोघं असं समजू नका की मी हरले, मी फक्त जिंकण्यासाठी 2 पावलं मागे जात आहे. अनिल, तू माझा जितका अपमान केला आहेस ना, तो सगळा मी वसूल करेल. मी तुम्हा दोघांनाही सोडणार नाही. मायाला जी गोष्ट आवडते ना, ती कोणत्याही किमतीवर माया मिळवूनच राहते. मी लवकरच परत येईल, जस्ट वेट अँड वॉच. माया आपल्या डोळ्यांवर गॉगल चढवत गाडीमध्ये बसली आणि तिची कार सुसाट वेगाने बाहेर पडली. अनिल गेल्या काही दिवसापासून खूप बिझी होता. मेगा सिटी प्रोजेक्टचं काम अगदी जोमात सुरू होतं. आज सकाळीच त्याला प्रोजेक्टच्या कंस्ट्रक्शन साईडवर मटेरियलचा थोडा प्रॉब्लेम झाल्याचं समजलं होतं, त्यामुळे तो चांगला चिडला होता. त्याच्यासाठी एक दिवस खूप महत्त्वाचा होता. कसंही करून हा प्रोजेक्ट त्याला त्याच्या ठरलेल्या वेळेत पूर्ण करायचा होता. रवीसोबत साईडवर जाऊन त्याने कंट्रक्टर आणि सप्लायर्स यांना चांगलाच धारेवर धरलं होतं. मटेरियलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तसा तो ऑफिसमध्ये परतला होता. आधीच कंपनीचे बरेचसे प्रोजेक्ट चालू होते. त्याच्या हाताखाली बरेच काम करणारे लोक असले तरीही तो प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीत लक्ष द्यायचा. आता देखील बॅक टू बॅक मीटिंग असल्यामुळे त्याला क्षणभराचाही वेळ नव्हता. संध्याकाळचे 5 वाजून गेले होते. ऑफिस टाईम संपला होता, त्यामुळे सगळे एम्प्लॉईज निघून गेले होते. अनिल थोडा रिलॅक्स होत खुर्चीवर टेकून बसला होता. हैदराबादच्या प्लांटमध्ये अचानक काम निघाल्यामुळे त्याला तिथे जावं लागणार होतं. 2 दिवसात तिथलं काम आटपून तो रातोरात दिल्लीला परत आला होता. 2 दिवस इथे नसल्यामुळे भरपूर काम जमलं होतं आणि त्यात सकाळी आल्या आल्या मटेरियलच्या
प्रॉब्लेमविषयी त्याला समजलं होतं आणि त्यामुळेच तो भयंकर चिडला होता. आज दिवसभर त्याचं शेड्यूल पॅक असल्याने त्याचं नीट जेवणसुद्धा झालं नव्हतं. परिणामी ॲसिडिटीच्या त्रासामुळे त्याचं डोकं भयंकर दुखू लागलं होतं. अवनीने आपला डेस्क आवरला आणि समोरच्या काचेतून आत बघितलं. अनिल डोळे बंद करून चेअरवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूप थकल्यासारखा वाटत होता. 2 दिवस तो नव्हता तर तिने किती मिस केलं होतं त्याला. फोनवर कामानिमित्ताने बोलणं झालं तरीही त्याला प्रत्यक्षात बघण्यासाठी तरसली होती ती. आज सकाळपासूनच त्याची चाललेली धावपळ बघून तिला त्याची काळजी वाटू लागली होती. दिवसभराच्या कामात तो नीट जेवलासुद्धा नव्हता. त्याला एका हाताने स्वतःचं डोकं दाबताना बघून ती हळूच त्याच्या कॅबिनमध्ये गेली. रुंद कपाळ, ज्याच्यावर आठ्यांचं जाळं पसरलं होतं. नेहमी जेलने सेट केलेले केस आज मात्र कपाळावर पसरले होते. काळेभोर डोळे, सिल्की कपाळावर पसरलेले केस, टोकदार नाक, जिममध्ये कमावलेली बॉडी. अवनी मात्र भान हरवून त्याला बघत होती. तिच्या कानावर त्याचा भारदस्त आवाज पडला तशी ती भानावर आली. अवनी, तू जर अशीच मला बघत राहिलीस तर माझ्या प्रेमात पडशील, अनिल म्हणाला. अनिलच्या आवाजाने अवनी आपल्या तंद्रीतून बाहेर आली. नाही म्हणजे ते मी तुम्ही म्हणजे तुम्हाला विचारायचं होतं की, अवनी म्हणाली. जे बोलायचं ते स्पष्ट बोल. मला तुझी ही अटकणारी भाषा समजत नाही, अनिल म्हणाला. ते तुमचं डोकं खूप दुखतंय का? नाही म्हणजे मी तुम्हाला एखादी टॅबलेट देऊ का? अवनीने अडकळत विचारलं. तोच अनिलने अवनीच्या डोळ्यात बघितलं. अतिशय सुंदर पारदर्शक असे डोळे त्याला काळजीने बघत होते. नो नीड. असंही ऑफिस टाईम संपून बराच वेळ झाला आहे, त्यामुळे तू घरी जाऊ शकतेस, अनिल म्हणाला. तुम्ही सुद्धा, म्हणजे खूप उशीर झाला आहे ना, त्यामुळे तुम्हालाही घरी जायला हवं, म्हणजे तुम्हाला थोडा वेळ आराम करायला मिळेल, अवनी म्हणाली. अनिलने अवनीकडे रोखून बघितलं. आज पहिल्यांदाच त्याला कुणीतरी त्याने काय करावं ते सांगत होतं. तो रागात असला की त्याच्या पूर्ण स्टाफ त्याला बघून थरथर कापायचा. त्याच्यासमोर एक शब्दही काढायची कुणाची हिंमत होत नव्हती, तर मग त्याला सल्ला देणं तर खूप दूरची गोष्ट होती. त्याची आपल्यावर रोखलेली नजर जाणून त्याला काय म्हणायचं आहे हे अवनी समजून गेली. ती मान हलवत मागे जाण्यासाठी वळली, पण त्याला एकटं सोडून जाण्यासाठी तिचं मन मानत नव्हतं. एकतर त्याचं डोकं दुखत होतं आणि तो घरी न जाता ऑफिसमध्येच थांबणार होता, म्हणजे कामामुळे त्याची डोकेदुखी आणखी वाढणार होती. पण तो तिचा बॉस होता, त्यामुळे ती त्याला जास्त काही बोलू शकत नव्हती. त्यामुळेच ती काही न बोलता दरवाजाच्या दिशेने निघाली. अवनी ती दरवाजाच्या हँडलवर हात ठेवणार त्याआधीच अनिलने मारलेल्या हाकेमुळे ती मागे वळली. एस सर, तुम्हाला काही हवं होतं का? अवनी म्हणाली. एस, आय हॅव हेडेक व्हेरी बॅडली, सो गिव्ह मी हेड मसाज, अनिल म्हणाला. हेड मसाज? मी म्हणजे कसं? हो, मगाशी तूच तर विचारलंस ना की माझं डोकं दुखतंय का? मला खूप दुखतंय आणि मी कुठल्याही पेन किलर्स घेत नाही, सो मला हेड मसाज दे राईट नाव, अनिल एका हाताने डोकं दाबत म्हणाला. अनिलचं बोलणं ऐकून अवनीच्या पोटात गोळा आल्यासारखा वाटला. हे बाप्पा, आता मी काय करू? मी तर फक्त डोकेदुखीची गोळी घेण्याबद्दल सांगत होते, पण यांना तर हेड मसाज हवा आहे आणि त्यांचं डोकं दाबून द्यायचं म्हणजे त्यांच्या जवळ जावं लागणार, त्यांना स्पर्श. उफ, नको अवनी, नकोस तो विचार. अवनी मात्र त्याच्या जवळ जाण्याच्या विचारानेच शहारली. इट्स ओके, इतका विचार करायची काहीच गरज नाही, यू मे गो नाऊ. तिला इतका विचार करताना बघून अनिलला ते आवडलं नाही. तिला अनकम्फर्टेबल वाटू नये म्हणून त्याने तिला जायला सांगितलं. नाही म्हणजे असं काही नाही, मी तुमचं डोकं दाबून देते, अवनी म्हणाली. अवनी हळूच त्याच्या जवळ गेली. त्याची पर्सनॅलिटी नेहमीच तिला त्याच्या जवळ खेचून घ्यायची. ती जवळ आली तशी अनिलने आपली चेअर स्लीपिंग मोडवर ॲडजस्ट केली आणि डोळे बंद करून पडून राहिला. अवनीने हळूच अनिलच्या कपाळावर हात ठेवला आणि हलक्या हाताने त्याचं डोकं दाबायला सुरुवात केली. जेव्हाही तिच्या डॅडीचं डोकं दुखायचं तीच त्यांचं डोकं दाबून द्यायची. तिचे डॅड कायम म्हणायचे की तिच्या हातात जादू आहे. आताही तिला ती आठवण आली आणि
तिच्या ओठांवर हलकं हसू तरळलं. अनिल शांतपणे बसून अवनीचा स्पर्श फील करत होता. तिच्या नाजूक बोटांचा कपाळावर स्पर्श होताच त्याचा दिवसभराचा ताण जणू काही नष्ट झाला होता. सुकून होता तिच्या स्पर्शात. हलक्या हाताने ती त्याचं डोकं दाबत होती आणि हळूहळू त्याला रिलॅक्स फील होऊ लागलं. डोकं दाबता दाबता तिचा हात त्याच्या केसात फिरू लागला तशी त्याच्या चेहऱ्यावर $1,000,000 वाली स्माईल आली. हा क्षण, तिचा स्पर्श, तिचा सहवास, सगळं खूप हवंहवंसं वाटत होतं. आज त्याने कित्येक वर्षानंतर कुणाला तरी स्वतःच्या जवळ येण्याची परवानगी दिली होती. हेच तर आपण गेली कित्येक वर्ष मिस करत होतो असं त्याला वाटत होतं. अनिल आपल्या विचारात हरवला असताना अचानक त्याच्या फोनची रिंग वाजली आणि स्माईल करणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावर आठ्यांचं जाळं पसरलं. त्याला त्या फोन करणाऱ्या व्यक्तीचा इतका राग आला होता की ती व्यक्ती समोर असती तर त्याने त्या व्यक्तीला नक्कीच धारेवर धरलं असतं. अनिलच्या फोनच्या आवाजाने अवनीने भानावर येत त्याच्या केसातून हात काढला आणि काहीच न बोलता आपली बॅग घेऊन तिथून निघाली. हे बाप्पा, हे मी काय करत होते? अवनी, तू पण ना त्या आकडूला बघितलं की तुला काय होतं काय माहीत. आता ते काय विचार करत असतील तुझ्याबद्दल आणि तू काहीच न सांगता तिथूनच पळून आलीस. वा अवनी वा. अवनी स्वतःशीच बडबडत पार्किंग लॉटमध्ये आली. ऑफिस सुटून बराच वेळ झाल्यामुळे पार्किंगमध्ये कुणीच नव्हतं. अवनीने आपली बॅग डिक्कीमध्ये ठेवून आपली स्कूटी चालू करण्याचा प्रयत्न केला पण तिची स्कूटी स्टार्ट होत नव्हती. अवनी गेल्या 10 मिनिटापासून स्कूटी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होती पण आज तिची स्कूटी काही केल्या स्टार्ट होत नव्हती. आता हळूहळू अंधार पडायला लागल्यामुळे सुमसाम असणारं ते पार्किंग लॉट आणखीनच भयानक वाटत होतं. अवनीने घड्याळात बघितलं. 7 वाजले होते. थोड्याच वेळात तिथे पूर्णपणे अंधार होणार होता. तिने स्कूटीची चाबी आणि आपली पर्स घेतली आणि आपल्या फोनमधून ऑनलाईन कॅब बुक करण्यासाठी घेतली. तिला एकही कॅब मिळत नव्हती. शेवटी ती वैतागून तिथून बाहेर पडली आणि रस्त्यावर जाऊन कुठे टॅक्सी मिळते का बघू लागली. 10 मिनिटे झाले होते तरीही तिथून जाणारी एकही टॅक्सी मिळत नव्हती. त्यामुळे ती टॅक्सीची वाट बघून कंटाळली होती. त्यामुळे अवनी स्वतःशीच विचार करत बस स्टॉपकडे जाण्यासाठी निघाली. तोच तिच्यासमोर एक अलिशान कार येऊन उभी राहिली. अचानक समोर गाडी येऊन उभी राहिल्यामुळे अवनी जोरात दचकली. ओ हॅलो, आंधळे आहात का? दिसत नाही? गाडी चालवता येत नाही तर घरी बसा. निदान रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांचे जीव तरी वाचतील. अवनी त्या कारवाल्याला ओरडत होती. गाडीच्या काचा काळ्या रंगाच्या असल्यामुळे तिला आत बसलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता. दुसऱ्या क्षणी समोरच्या गाडीची काच खाली झाली आणि इतक्या वेळापासून बडबडणाऱ्या तिचा आवाज एका क्षणात बंद झाला. अवनी आत बसलेल्या व्यक्तीकडे डोळे मोठे करून बघत होती. तिच्या समोर तोच होता, तिचा खडूस अकडू बॉस. अनिलने अवनीकडे बघितलं. ती शॉक होऊन त्यालाच बघत होती. त्याचा फोन वाजल्यानंतर ती काहीच न बोलता तिथून निघून गेली. अमेरिकेच्या क्लायंटचा फोन असल्यामुळे अनिलला तो कॉल टाळून चालणार नव्हतं. थोड्या वेळाने आपला कॉल संपवून तो घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा त्याची नजर पार्किंग लॉटमध्ये स्कूटी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवनीकडे गेली. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून बहुतेक तिची स्कूटी खराब झाली असावी असं वाटत होतं. अंधार पडायला लागल्यामुळे अनिल तिची मदत करण्यासाठी कारमधून बाहेर पडला पण त्याआधीच अवनी तिथून निघाली होती. अनिलने तिच्या मागोमाग आपली गाडी घेतली. मिस अवनी, व्हॉट हॅपन? तू इथे काय करते आहेस? अनिलने मुद्दामून काहीच माहीत नसल्यासारखा प्रश्न केला. ती माझी स्कूटी खराब झाली आहे त्यामुळे मी इथे कॅबची वाट बघत आहे. अवनी म्हणाली. खूप उशीर झाला आहे. तू कारमध्ये बस. आय विल ड्रॉप यू. अनिल म्हणाला. नाही, त्याची काहीच गरज नाही. मी कॅबने जाईल. अवनी म्हणाली. इट्स टू लेट आणि इथे कॅब मिळणं मुश्किल आहे म्हणून चुपचाप गाडीत बसायचं. अनिल थोडा रूढ आवाजात म्हणाला. हे भगवान, आता मी काय करू? आज तर हे स्वतः ड्राईव्ह करत आहे. ड्रायव्हर काका असते
तर त्यांच्यासोबत तरी बसायला भेटलं असतं, पण यांच्यासोबत बसायचं म्हणजे. अवनी म्हणाली. अवनी, तू कारमध्ये बसते आहेस की की मी बाहेर येऊ? तिला विचारात हरवलेलं बघून अनिलने तिला आवाज दिला. हो हो, बसते. अवनीने गडबडून मागचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो दरवाजा लॉक होता. अनिलने तिची दरवाजा उघडण्याची धडपड बघून नकारार्थी मान हलवली. अवनी समजून गेली की आपल्याला पुढेच बसावं लागणार आहे. तसं तिने गाडीचा पुढचा दरवाजा उघडला आणि आत बसली. यूज सीट बेल्ट, अनिल म्हणाला. हो हो, अवनी गडबडून सीट बेल्ट लावण्याचा प्रयत्न करू लागली, पण तो सीट बेल्ट अडकल्यामुळे निघत नव्हता. अनिलच्या बाजूला बसल्यामुळे ती आधीच नर्वस फील करत होती आणि त्यात हा सीट बेल्ट आणखी तिची परीक्षा घेत होता. त्यामुळे ती वैतागून सीट बेल्ट ओढू लागली. स्टॉप इट, आय विल हेल्प यू. ती जवळपास तो सीट बेल्ट तोडण्याच्या तयारीत होती. हे बघून अनिल सीट बेल्ट लावण्यासाठी तिच्याकडे झुकला. अनिल अवनीकडे झुकला तसं तिने आपलं अंग अकसून घेतलं. त्याच्या इतक्या जवळ येण्याने तिचं हृदय जोरजोरात धडकू लागलं. त्याचा वेड लावणारा परफ्यूमचा सुगंध नाकात शिरला तसा तिने तिच्याही नकळत एक दीर्घ श्वास घेतला. अनिल एका हाताने सीट बेल्ट काढण्याचा प्रयत्न करू लागला, पण सीट बेल्ट जरा जास्तच अडकला होता आणि तो काढण्याच्या नादात त्याचा हात स्लीपिंग मोडच्या बटनवर प्रेस झाला आणि अवनीची सीट मागे सरकली. अवनीने घाबरून आधारासाठी अनिलच्या खांद्यावर हात ठेवला. अचानक सीट सरकल्याने अनिल जरा जास्तच अवनीकडे झुकला गेला, पण त्याने पटकन दुसऱ्या हाताने आपला तोल सावरला. अनिलच्या इतक्या जवळ येण्याने अवनीचा श्वास अडकल्यासारखा झाला होता. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. अनिल तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत होता. खूप निरागस होती ती. बंद डोळ्यांच्या जाडसर पापण्या, टोकदार नाक आणि तिच्या ओठांच्या गुलाबी पाकळ्या आपल्या भावनांना आवर घालत त्याने हळूच सीट बेल्ट मोकळा केला. अनिलने अवनीच्या भोवती हळूच सीट बेल्ट लावला आणि तिची सीट ॲडजस्ट करत तो बाजूला झाला. अनिल बाजूला झाला तशी इतक्या वेळापासून श्वास रोखून बसलेल्या अवनीने गडबडून डोळे उघडले. कार स्टार्ट झाली तसा अवनीने सुटकेचा श्वास घेतला. ॲड्रेस? अनिलने तिचा ॲड्रेस माहीत असतानाही तिला बोलतं करण्यासाठी तिला तिचा ॲड्रेस विचारला. अवनीने तिचा पत्ता सांगताच अनिलने आपली गाडी त्या दिशेने वळवली. ती जेवढं जमेल तेवढं त्याच्यापासून अंतर राखून बसली होती. त्याच्या हलक्याशा स्पर्शाने सुद्धा तिला अंगावर शहारे आल्यासारखे वाटायचे. अवनी हा रस्ता लवकर पार व्हावा अशी देवाला प्रार्थना करत होती, कारण त्याच्या सानिध्यात राहून स्वतःच्या भावनांना आवर घालणं खरंच खूप कठीण काम होतं. या उलट नेहमी हाय स्पीडने कार ड्राईव्ह करणारा अनिल आज अगदी आरामात गाडी चालवत होता. त्याला जितका जास्त होईल तितका जास्त वेळ अवनीसोबत घालवायचा होता. अवनीने आपल्या घराजवळच्या चौकात गाडी थांबवायला सांगितली तसं अनिलने आजूबाजूला बघितलं. तुझं घर कुठे आहे? तिने मध्येच रस्त्यात गाडी थांबवायला सांगितली तसं अनिलने कपाळावर आठ्या आणत तिला प्रश्न विचारला. ते या चौकातून थोडं आत गेलं की माझं घर येतं. तो एरिया थोडा लहान आहे, त्यामुळे तिथे तुमची गाडी नाही जाऊ शकत. अवनी म्हणाली. एरिया मोठा असो की लहान, जिथे मी नेतो तिथे माझ्या गाडीला जावंच लागतं. अनिलने गाडी वळवत उत्तर दिलं. सर, मला इथे सोडा प्लीज. तुम्ही जर इतकी महागडी गाडी घेऊन मला माझ्या घरी सोडायला आलात तर आजूबाजूचे लोक उगाचच आपल्याविषयी चर्चा करतील. अवनी म्हणाली. ओके, मी तुला इथेच सोडतो, पण तू घरी पोहोचली की लगेच मला मेसेज कर, अनिल म्हणाला. अवनीने होकारार्थी मान हलवली आणि त्याला थँक्स बोलून दरवाजा उघडून बाहेर पडली. थोडं पुढे जाऊन तिने मागे वळून बघितलं तर अनिलची गाडी अजूनही तिथेच उभी होती.